हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. चला, आज आता रेडी वगैरे झाले आणि आता मुलीच्या शाळेत होता कार्यक्रम, कथा कथन स्पर्धा, तर तिने भाग घेतलेला होता. तर चला, मला जायचं होतं आज तिच्या स्कूलमध्ये आणि चला आता इथे जाणार आहे. तर बघा, इथे नाशिकमध्ये औरंगाबाद सभागृह, परशुराम सायखेडे नाट्यगृह याच्या बाजूला सार्वजनिक वाचनालय आहे, तिथे होता मुलीचा कार्यक्रम. तर फायनली आम्ही आलो. खूप पाऊस होता येताना, तर तो काही व्हिडिओ शूट्स घेतला नाही. आणि ते बघा, आम्ही तर आलो होतो, थोडं लवकरच आलो होतो, पण आज काही कार्यक्रम काही चालू झाला नाही. आणि खूप सारी पब्लिक, खूप सारे छोटे छोटे मुलं, त्यांचे पॅरेंट्स आले होते त्यांच्यासमोर. तर बघा, नंतर 12 वाजता कार्यक्रम चालू झाला. तर खूप छान छोटी छोटी मुलं कथा स्टोरी वगैरे सांगत होते 3-3 मिनिटाची, पण खूप सुंदर वाटत होतं. आणि छान त्यांना स्टेज वगैरे दिलं होतं, छान असं म्हणजे त्यांनी खूप छान असं अरेंज केलं होतं सर्व कार्यक्रम. आणि आता बघा, आपल्या छोट्या मुलीचा देखील कार्यक्रम होता, कथा स्पर्धा. तर बघा, तसं छान स्टेजवर त्यांनी छान असं सादरीकरण केलं आहे. आणि बघू शकता तुम्ही तिचं हे. पण त्याला एका झाडावर घरटे दिसले. त्याच्या चिमणचिमणीचे पिल्ले होते. तो धावत धावत त्या झाडावर पळाला आणि त्या पिल्लांना घेऊन त्याने खाऊन टाकले. ते चिमणचिमणी त्यांच्यासाठी गाणे आणायला गेली होती. तेवढ्यात चिमणचिमणी तिथे पोहोचले आणि त्यांनी पाहिले त्यांचे पिल्ले मिळत नाहीये. मग ते सगळ्या पिल्लांना शोधायला गेले, पण त्यांचे पिल्ले मिळालेच नाही. मग ते त्या बापाकडे गेले. त्या बापाकडे पोहोचले आणि त्याच्या बापांना म्हणाले की आमच्या जंगलात एक राक्षस जातो, तो आम्हाला खूप त्रास देतो, छोट्या छोट्या पिल्लांना खातो, तुम्ही आम्हाला काहीतरी सांगा. मग त्या बापा त्यांना एक जादूची घोडागाडी देतात आणि म्हणतात की जादूची घोडागाडी ही तुम्ही फक्त याच्यात बसाल, ही जादूची घोडागाडी ऑटोमॅटिक चालायला लागेल. मग ती जादूची घोडागाडी घेऊन चिमणचिमणी त्यांच्या घरी जाते आणि मग त्या गाडीत ते बसून ती गाडी चालायला लागते. टुकडुक 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 मध्ये गाडी थांबते. मग त्यांना भेटतो शेण. शेण म्हणतो, कुठे चालले तुम्ही, मी पण येऊ का? मग चिमणचिमणी म्हणतात, आम्ही एका राक्षसाचा अंत करायचा आहे, तू पण ये. मग ती गाडी चालायला लागते. टुकडुक 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 ती गाडी थांबते. मग त्यांना भेटती सुई. सुई म्हणते, कुठे चालले तुम्ही, मी पण येऊ का? मग चिमणचिमणी म्हणतात, हो तू पण ये, आम्ही एका राक्षसाचा अंत करायचा आहे. मग ती गाडी चालायला लागते. टुकडुक 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 ती गाडी थांबते. मग त्यांना भेटतो नागोबा. नागोबा म्हणतो, कुठं चालले तुम्ही, मी पण येऊ का? मग चिमणचिमणी म्हणतात, हो तू पण ये, आम्ही एका राक्षसाचा अंत करायला चाललोय. मग ती गाडी चालायला लागते. टुकडुक 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 नंतर त्या राक्षसाचं घर, सगळे प्राणी लपून जातात. शेण दरवाजाच्या मागं लपतात आणि नागोबा माटाला वेटोळं घालून लपतात आणि सुई गादीत जाऊन लपते. आणि मग तो राक्षस, तो म्हणतो, खूप मोठा प्राणी झाला, आज तर खूप पोट भरले. मग जसंच राक्षस आत येतो तसंच तो घसरून पडतो. मग तो गागतो, तो घाबरतो. तो म्हणतो, कोण आलं माझ्या घरी? बघतोच मी त्याच्याकडे. आणि त्याच्यानंतर तो हातपाय धुवायला जातो. तसाच त्याला खालून नागोबा डसतो. मग तो तो गागतो. मग तो खूपच घाबरून जातो. त्यांनी हातपाय धुतले की गादीवर झोपायला जातो. तसंच त्याला मागून सुई टोचते. तो जोरात लागतो आणि मग त्याच्यानंतर चिमणचिमणी सगळे प्राणी तिथे येतात आणि देव बापाही तिथे प्रकट होतात. ते म्हणतात, तुला ही शिक्षा पाहिजे, तू छोट्या छोट्या पिल्लांना खातो, दुसऱ्यांना त्रास द्यावे. तर बघा, छान त्यांनी स्टोरी सांगितली होती आणि कार्यक्रमाला खूप वेळ झाला होता, त्यामुळे
मुलीचं थोडंसं कार्यक्रम आटोपला आणि आम्ही बाहेर आलो होतो. त्यानंतर कार्यक्रमामध्ये ब्रेक घेतला होता आणि पुढचेही अर्धी जे यांची मुलांचे राहिले होते त्यांची देखील चालू होणार होता कार्यक्रम, पण आम्हाला खूप उशीर झाला होता आणि भूकही लागली होती. तर चला इथे मुलांना मी नाश्ता करण्यासाठी इथे इडली मसाले डोसाच्या दुकानामध्ये म्हणजे घेऊन गेली आणि चला छान त्याला मसाला डोसा आणि इडली सांबार वडा खाऊ घातला, छान नाश्ता केला आणि बाहेर आलो होतो आम्ही. आणि बघा अशा पद्धतीने हे इथं सार्वजनिक वाचनालय आहे आणि हा आहे आमचा शालिमार रोड. तर इथे शालिमार रोडवर आम्ही चाललो होतो पायी आणि नंतर आम्ही इथे थांबलो होतो मॉलमध्ये. तर छान छोटासा मॉल आहे आणि सर्वच पद्धतीच्या म्हणजे सर्वच प्रकारच्या इथे सर्व म्हणजे सामान वगैरे छोटे छोटे जे सेल आहे ते इथे लागलेलं आहे. बघा जे आपल्याला घरगुती यूज करण्यासाठी शोसाठी आणि भरपूर म्हणजे जे खूप छान इथं सेल इथे लागलेला आहे होता. तर इथे 10 रुपये सेल, 30 रुपये सेल, 130 रुपये सेल आणि म्हणजे ज्या जास्त क्वालिटीच्या व्हरायटी आहे त्याचे सुद्धा छान वस्तू इथं आहे बघण्यासाठी, बघू शकता तुम्ही. तर आम्ही म्हणजे जास्त काही खरेदी केली नाही, एकदम थोडीशीच खरेदी केली. तर बघू शकता इथं छान असे फ्लॉवर पॉट, डेकोरेशनच्या वस्तू आणि ते 30 रुपये सेलमध्ये म्हणजे ज्या वस्तू आहे छान 30 रुपये सेल, 80 रुपये सेल अशा वस्तू होत्या आणि ते 130 रुपये सेलमध्ये इथे छान अशा आपले स्टीलचे भांडी होते जे आपल्याला घरगुती याच्यामध्ये लागतात. तर मी बघत होते आणि मी काही जास्त घेतलंच नाही, काही फक्त बघितलं. आणि हा आहे काचीचा ग्लास. चला नंतर मी 130 रुपयाचा स्टीलचा ट्रे घेतला होता. नंतर बघा आता एवढी आम्ही शॉपिंग केली, घरी आलो होतो. त्यानंतर मी इथे स्टीलचं हुक घेतलं होतं इथे आणि कातर घेतली होती. तसं कापताना कातरच राहत नाही त्यामुळे कातर वगैरे घेतली होती. त्यानंतर मोठे पिनाचं पॉकेट घेतलं छोटंसं आणि मुलीला दोन वेणी घालण्यासाठी रब्बर लागत होते ते घेतले. त्यानंतर छोटंसं तांब्या होता इथे देवाला नैवेद्य वगैरे दाखवण्यासाठी पाणी ठेवावं लागतं तेव्हा त्याच्यासाठी छोटा तांबा घेतला. त्यानंतर छान स्टीलचा ट्रे घेतला, हा 130 रुपयाचा. आणि चप्पल घेतली 100 रुपयाची, बघू शकता तुम्ही. छान म्हणजे हलकी फुलकी चप्पल आहे डेली यूजसाठी. तर चला आता घरी आलो, चहा वगैरे घेतला, घर स्वच्छ वगैरे केलं. त्यानंतर आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची होती. तर पोळ्या वगैरे करून घेतल्या, तर मी त्याचं काही शॉर्ट्स घेतलं नाही. त्यानंतर मला शेवभाजी करायची होती, तर 1 टोमॅटो 1 कांदा कापून घेतला होता आणि ज्या तव्यावर मी म्हणजे पोळ्या आणि भाकरी बनवली होती त्याच तव्यावर छान असा भाजून घेतला आणि बघू शकता तुम्ही. आणि थोडासा म्हणजे अर्धी वाटी खोबरं किसून घेतलं होतं, ते सुद्धा देखील थोडंसं भाजून घेतलं आहे. छान खोबरं देखील भाजून घेतलं होतं. तर टोमॅटो एकच कांदा भाजला होता आणि म्हणजे शेवभाजी बनवायची होती मला. तर झटपट काही नव्हतं भाजीला आणि कोथिंबीर सुद्धा भेटली नाही. आता बघा कोथिंबीर सुद्धा खूप महाग झालेली आहे त्यामुळे कोथिंबीर तर काही भेटलीच नाही. आणि छान आता यावर थोडंसं तेल टाकून छान फ्राय करून घेते, छान भाजून घेते थोडंसं. आणि आता बघा आता मला म्हणजे वाटण करायचं आहे. एका साईडला म्हणजे माझा स्वयंपाक ऑलमोस्ट झालेला होता, तर छान असं भात वगैरे केला, इकडं एक भाकर बनवली होती आणि आता थोडंसं दुपारचं पीठ होतं उरलेलं, तर त्याच्याच पोळ्या बनवल्या मी. तर इकडे बघा मुलीने छान असं लसूण निवडून दिलेला आहे आणि इथं छान मसाला भाजला आहे. बघा शेव इथे आणलेली आहे आणि आता मसाल्याची इथे मला ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे. मिक्सरमध्ये छान अशी ग्रेव्ही बनवली, कढई ठेवली गॅसवर, त्यामध्ये तेल वगैरे टाकलं, त्यामध्ये थोडंसं आपला घरगुती गरम मसाला आहे 2 चमचे गरम मसाला टाकला, 1 चम्मच लाल तिखट टाकलं, हळद टाकली, अर्धा चम्मच वाटलेली मसाला सर्व याच्यामध्ये टाकला, चवीनुसार मीठ टाकलं. त्यानंतर छान असं हलवून घेतलं, परतून घेतलं, 2 मिनटं छान परतून घ्यायचं आहे आपल्याला हा मसाला आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर दुसरे मसाले मी यामध्ये टाकतच नाही. जो घरगुती मसाला आहे तो मसाला आपला घरगुतीच मसाला आहे आणि त्याने सुद्धा खूप छान टेस्टी भाज्या होतात.
आणि बघा आता जे मिक्सरचं भांडं होतं त्यामध्ये मी 2 ग्लास पाणी टाकलं आणि तेच भांडं मिक्सरचं धुवून यामध्ये टाकलं. पुन्हा यामध्ये तुम्हाला जसा भाजणीचा थिकनेस हवा असेल जाड पातळ त्यानुसार तुम्ही भाजी टाकू शकता. यामध्ये बाहेरून आलो आणि आता स्वयंपाक केला आणि आता जेवण वगैरे करायचे आहे. तुम्हाला आता उद्याच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच सांगेन. त्यानंतर आता पाणी टाकलं होतं आणि भाजीला छान उकळी आलेली होती आणि आता यामध्ये शेव मला ॲड करायची आहे. तर बघा कोथिंबीर तर काय मला मिळाली नाही, जेवढा म्हणजे सामग्री होती त्याचमध्ये मी भाजी करून घेतली. त्यानंतर भाजी बंद केला गॅस, भाजी थोडीशी 2 मिनटं थंड होऊन दिली. त्यानंतर आपली जी शेव होती बघा अशी मसाले शेव बारीक होती ती मी यामध्ये टाकली आहे. छान शेवभाजी बनवली होती आणि खूप सुंदर ही भाजी झालेली होती, अप्रतिम झालेली आहे. आणि म्हणजे भाजीला आपण नाना प्रकारचे खूप साऱ्या व्हरायटीज मसाले ॲड करतो, पण साध्या सोप्या पद्धतीने जे बनवतो आपण त्यामध्ये खूप सुंदर उत्तम भाजी होते. आणि जास्त आपण मसाले न ॲड करता साध्या सिंपल पद्धतीने कसं बनवूया. तर चला मी आता वाढून घेतलं होतं, छान शेवभाजी वगैरे झाली होती आणि आता जेवण करते. तर मला आज जेवण करून लवकर झोपली होती, मिस्टर तर काय आले नव्हते आणि त्यांना वेळ होता येण्यासाठी. तर इथेच मी व्हिडिओचं एंड करते. लाईक करा, शेअर करा.